तर दिवसा नेटवर्क अभावी वेबसाईटच चालत नसल्यानं लाडक्या बहिणीची डोकेदुखी वाढली आहे. केवायसी करायला लावत आहे तर ई केवायसी होत नाही आहे. OTP नंबर येत नाही म्हणून केवायसी होत नाही आहे. एवढंच नव्हे तर नंदुरबार सारख्या आदिवासी पट्ट्यात मोबाईललाही नेटवर्क नाही. त्यामुळे महिलांना गाव सोडून थेट नर्मदा काठावरील उंच टेकडीवर जाऊन नेटवर्कची प्रतीक्षा करत बसावं लागतंय. याला थोडं जास्त नेटवर्क लागतो, इकडे थोडं नेटवर्क कमी आहे. फक्त लाडकी बहिणाची वेबसाईट ओपन होते, डिस्प्ले ओपन होते, मध्ये वर्क होत नाहीये, म्हणजे प्रोसेस पुढची होत नाहीये. आणि एखाद्या महिलेची होते पण OTP आहे ना नंतर येते, अर्धा तासाने, 15 मिनिटाने, 20 मिनिटाने असे आधार OTP येते. तांत्रिक अडचणींमुळे पोर्टल बंद झाल्याच्या अनेक तक्रारी लाडक्या बहिणींनी केल्या. या तांत्रिक अडचणींनी लाडक्या बहिणी सध्या राज्यात बेजार झाल्या आहेत. आधीच या योजनेचा आर्थिक भार हा सरकारला काही पेलवत नाहीये. बोगस लाडकींनी सरकारला लुटल्यानंतर आता सरकारला हे ई केवायसीचं शहाणपण सुचलं. पण या ई केवायसीनं पुन्हा गरजू लाडक्या बहिणींची होणारी फरफट सरकार कसं थांबवणार आणि सन्मान निधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाडकीची दिवाळी गोड होणार का हेच पाहणं महत्वाचं आहे. सागर निकवडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार.